राज्याच्या नव्हे तर मित्रांनो देशाच्या राजकारणावरती पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेची छाप मित्रांनो. तब्बल 64 वर्षांची सत्ता उलथवून टाकत मित्रांनो सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येते आहे. देशाच्या विमा क्षेत्रावरील झालेल्या या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवरती विमा क्षेत्रात ठाकरेंच्या शिवसेनेचा तब्बल 64 वर्षानंतर रेकॉर्ड ब्रेक विजय मित्रांनो. उद्धव ठाकरेंची संघटना देश पातळीवरती विक्रमी न्यायाने विजय, तर राज्यांमध्ये ठाकरेंनी कसं केलं आहे कमबॅक. महाराष्ट्रात जरी सत्ता हातात नसली तरी देश पातळीवरती राष्ट्रीय विमा संरक्षण क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असली भगवा अजेंडा फडकला मित्रांनो. बातमी जाणून घेऊया या घडीची सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो. देश पातळीवरती सध्या उद्धव ठाकरे यांचा दबदबा दिसत आहे. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, कोलकाता या प्रामुख्याने महत्त्वाच्या शहरांमध्ये उद्धव ठाकरेंची छाप मात्र आता पडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय आयुर्विमा क्षेत्रामध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये ठाकरेंनी तब्बल 64 वर्षानंतर कमबॅक केल्याचं दिसतंय आणि हा विजय मित्रांनो एक अभूतपूर्व विजय म्हणून याचा जल्लोष गुलाल उधळत साजरा केला जात आहे. नेमकी बातमी काय आहे ती आपण आता सविस्तरपणे पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठाकरेंचा जलवा देश पातळीवरती व्हिडिओची टॅगलाईन मित्रांनो सतत सांगत असतानाच आनंद होतोय की उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदेपेक्षा आणि भाजपपेक्षा वरचढ कशी ठरली आणि वरचढ ठरत असताना ठाकरेंनी राष्ट्रीय विमा क्षेत्रामध्ये आपला दबदबा कसा कायम ठेवला आहे. गेल्या 65 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगवेगळ्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांमध्ये कार्यरत आहे. शिवसेना फुटीनंतर देखील ठाकरेंच्या शिवसेनेचं काम राष्ट्रीय पातळीवरती चालत राहिलं, मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असो. परंतु विमा क्षेत्रामध्ये अद्यापपर्यंत ठाकरेंची शिवसेना, महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांना यश येत नव्हते. काँग्रेसची काही दिवस सत्ता, काही दिवस भाजपची सत्ता, काही दिवस डाव्यांची सत्ता आणि आता मात्र मुंबईसह मित्रांनो संपूर्ण भागामध्ये उद्धव ठाकरेंनी कमबॅक करत हा विजय आपल्या नावावर केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा काय असतो हे आता प्रत्यक्षपणे बघायला शिवसैनिकांना मिळू लागले मित्रांनो. या ठिकाणी झालेल्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मुंबईमध्ये यांनी एकत्रित मिळून ही निवडणूक सध्या लढवायचं ठरवलं असून या भागात 64 वर्षानंतर इथला सत्ताधीश बाजूला सरून त्या ठिकाणी ठाकरेंची सत्ता येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या सत्तेमध्ये मित्रांनो ठाकरेंनी ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये कामं केली, कर्मचाऱ्यांच्या कामांची ज्या प्रकारे राष्ट्रीय पातळीवरती सोडवणूक केली, यालाच ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा म्हणायला हरकत नाही. आणि याच दबदब्यामुळे भाजपला देखील बाजूला सारत पुन्हा एकदा भगवा तो देश पातळीवरती राष्ट्रीय विमा संरक्षण क्षेत्रामध्ये ठाकरेंनी फडकवला आहे मित्रांनो. ही निवडणूक आता लवकरच होईल आणि सुरुवातीलाच बिनविरोध निवडणुकांमध्ये ठाकरेंनी जवळजवळ 16 ठिकाणी आपल्या बिनविरोध जागा जिंकत राष्ट्रीय पातळीवरती आपला दबदबा कायम ठेवला आहे. पुढील आठवड्यामध्ये या निवडणुका होऊन देश पातळीवरती ठाकरेंचा भगवा नक्की भडकेल. धन्यवाद.